नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की वृश्चिक राशी जुलै महिन्यात या रात्री म्हणजे कोणत्या रात्री 12 वाजता भूकंप येणार आहे आणि भयंकर सत्य उलगडणार आहे. तर 16 जुलै ही रात्र तुमच्यासाठी खूप भयंकर असणार आहे. चला तर मग तुमचे सविस्तर राशी भविष्य काय असणार आहे ते आपण पाहूया. जुलै महिन्याच्या सुरुवात होताच तुमच्या घरात आणि बंद खोलीत अशा काही अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी घडू लागतील ज्याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल आणि काटा आल्याशिवाय राहणार नाही अंगावर. कारण ग्रहाची अशी एक अतिशय धोकादायक आणि विनाशाची चाल बदलत चालली आहे जी थेट तुमच्या मेंदूवर, मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावर जीवघेणा हल्ला करू शकते. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, सावधान. 16 जुलैच्या रात्री ठीक 12 वाजता ग्रहाचे असे काही भयंकर फेरबदल होणार आहे ज्याची थेट फटका तुमच्या आर्थिक गणितावर आणि लव्ह लाईफवर बसणार आहे. तुम्हाला ज्यावर सर्वात जास्त विश्वास होता अशा अगदी तुमच्या जवळच्याच व्यक्तीकडून पाठीत असा काही खंजीर खुपसला जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचे हस्तक्षेप ते आयुष्य एका रात्रीत कोलमडू शकतो. शत्रू बाहेर कुठे शोधू नका, तो तुमच्या घरात आणि तुमचे शेजारी मानभावी चेहरा घेऊन टपून बसलेला आहे. जर तुम्हाला या सर्व विनाशापासून आणि धोक्यापासून स्वतःला सावध करायचं असेल आणि आपल्या निष्पाप कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल तर तुमच्यासाठी ही राशी भविष्यवाणी खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या जगण्याचं आणि संकटाच्या जाळ्यातून सही सलामत सुटण्याचे सर्वात मोठा आणि धक्कादायक रहस्य कोणते? तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाशी लढण्याचा काळ ठरणार आहे. या काळात तुमच्या डोक्यात कल्पनेचे काहूर माजेल, नवनवीन प्लॅन्स तयार होतील आणि विचारांची पातळी एका वेगळ्या स्तर गाठेल. परंतु या सर्व विचारांचं प्रत्यक्ष रिझल्टमध्ये रूपांतर करणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. या संपूर्ण महिनाभरात डे ड्रीमिंग म्हणजे दिवसा स्वप्न पाहण्याचे प्रमाण कमालीचे वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या काय आहेत व त्यावर नेमकं कोणते उपाय करायचे आहेत हे पूर्णपणे ठाऊक असेल तरीही प्रत्यक्ष कृती करताना तुमचे प्रयत्न कमी पडतात दिसतील. योग्य रिझल्ट न मिळाल्यामुळे महिन्यातील सुरुवात थोडी निराशाजनक होऊ शकते, पण हा तुमचा क्षमतेचा आणि दोष नसून ग्रहाची बदलची चाल तुमच्या मनात आणि शरीरात ही धावपळ उडवून देत आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या महिन्यामध्ये तुमची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा अत्यंत विखुरलेल्या अवस्थेत असेल ज्यामुळे मनाची स्थिती सतत हेलाखात राहील. तुम्ही कधी अचानक प्रचंड मोटिवेटेड आणि उत्साही असाल तर कधीही कोणतीही मेहनत न करता कमालीचे थकवा जाणवू शकतो. ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढेल ज्यामुळे मी एवढं करूनही माझ्या पदरात काहीच पडलं नाही अशी एक असंतोषाची भावना निर्माण होईल. पण अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली ऊर्जा नक्की कुठे खर्च होत आहे याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. एकाच वेळी 10 कामात हात घालणे किंवा कुटुंब आणि जोडीदाराच्या विनाकारण वादविवादामध्ये स्वतःची शक्ती वाया घालवणे तुम्हाला महागात पडू शकतं. म्हणूनच सध्या एखादा न हलणाऱ्या भिंतीला धक्का मारत वेळ घालत बसू नका. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तुमच्या व्यापार, नोकरी आणि करिअरचा विचार केला तर हा महिना संमिश्र परिणामांचा असेल. जिथं काही ठिकाणी चांगल्या बातम्या मिळतील तर काही ठिकाणी अचानक अडथळे उभे राहतील. मनामध्ये एखादी मोठी झेप घेण्याची, मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची किंवा नवीन पार्टनरशिप सुरू करण्याची तीव्र इच्छा होईल. पण कोणत्याही वेळी व्यावसायिक धोका पत्करण्यासाठी हा काळ अजिबात योग्य नाही. तुम्ही मार्केटिंग किंवा नवीन कामात कितीही प्रयत्न केले तरी हा महिना त्यातून लगेच मोठे रिझल्ट मिळवण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्या कामात काहीतरी नवीन पद्धत, वेगळेपणा आणि युनिक आणावं लागेल. मात्र जे मित्र परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात आहेत किंवा ज्यांचे काम सतत फिरतीचे आहे त्यांच्यासाठी हा महिना प्रगतीचे नवीन दरवाजे उघडण्यात उत्तम लाभ देणार आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या महिन्यात तुमची आर्थिक स्थितीचा आलेख सामान्य असला तरी तुमच्या मानसिक आर्थिक प्रगती न झाल्यामुळे तुम्ही पूर्णपणे आनंदी नसाल. विशेषतः जर तुम्ही फिनान्स सेल्फ एम्प्लॉयड असाल किंवा गिग इकॉनॉमिकमध्ये काम करत असाल तर पैशाची ही अनिश्चितता तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप त्रास देईल. दुसरीकडे जर तुम्ही सरकारी किंवा निश्चित पगार नोकरी करत असाल तर कदाचित या गोष्टीमुळे तुमच्यावर थेट परिणाम होणार नाही. तरीही तुम्ही सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.
तुमचे घरगुती खर्च या महिन्यात अनपेक्षितपणे वाढलेले दिसतील. पैसा येईल नक्की, पण तो आपल्यासोबत नवीन खर्च घेऊन देखील येणार आहे. आधीच्या देण्यामध्ये निघून जाईल, ज्यामुळे महिन्याच्या शेवटी एवढं कमावूनही हातात काहीच उरणार नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. म्हणून या महिन्यात उत्पन्नाची नोंद ठेवा. खर्च करण्यापूर्वी बचतीचा भाग बाजूला काढून ठेवा, अन्यथा कोणाकडून तरी कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची तुमच्यावर या महिन्यात वेळ येऊ शकते. तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो, वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर या महिन्यात तुम्हाला नवीन काहीतरी गुप्त गोष्टी, रहस्य निर्माण होऊ शकतात, ज्याची सुरुवात मे किंवा जून महिन्यापासून झालेली असेल आणि त्याचा परिणाम तुम्हाला जुलै महिन्यात भेटणार आहे. तर ही रहस्य तुमच्या कामाच्या ठिकाणी, कुटुंबात किंवा एखाद्या नवीन नात्यात स्वरूपात दिसू शकतात, ज्याबद्दल समाजात किंवा जवळच्या लोकांमध्ये उघडपणे सांगायला तुम्हाला भीती, घाबरटपणा किंवा आत्मविश्वासाची कमी जाणवेल. लोक तुम्हाला जज करतील किंवा चुकीचे समजतील. या भीतीमुळे तुम्ही या 3 स्वतःपुरत्याच गोष्टी मर्यादित ठेवा. यासोबत नात्यामध्ये आणि मित्रपरिवारात तुम्हाला अचानक असं ऐकावे लागेल की तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस, तू खूप बदलला आहेस. हा बदल आणि हे कटुपणाचे प्रसंग तुमच्या मनात विचलित करू शकतात. पण हा महिना तुम्हाला अनावश्यक गोष्टीतून आणि नात्यातून बाजूला करून योग्य ठिकाणी फोकस करायला शिकवण्यासाठी आला आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या काळात तुमचे मन विनाकारण जुन्या आठवणींमध्ये आणि भूतकाळात हरवून जाणार नाही. तुम्हाला जुने दिवस, जुना काळ, जुन्या व्यक्तीची खूप तीव्रतेने आठवण येईल आणि तुम्ही एका वेगळ्याच दुनियेत वाहून जाल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची किंवा क्लायंटची आठवण आल्यामुळे तुम्ही फोनमध्ये त्यांचा नंबर शोधू लागाल, पण तो नंबर न मिळाल्यामुळे आता कशाला फोन करायचा असा विचार करून तुम्ही तो बेत रद्द देखील कराल. जे लोक आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत ते आपल्या जोडीदारासोबत ते पण काय दिवस होते, तू आधी माझी किती काळजी घ्यायची, अशा भूतकाळातील गोष्टी काढताना दिसतील. भूतकाळाच्या या प्रभावामुळे तुम्ही घेतलेले कित्येक निर्णय पुन्हा पुन्हा शंका घ्याल आणि काही वेळा तुमचा आत्मविश्वास डगमगेल. परंतु हा काळ तात्पुरता असून जीवन पुढे चालत राहते. लक्षात ठेवा, स्वतःला सावरून घेणं गरजेचं असणार आहे. तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत सावध राहण्याचा आहे, कारण कोणत्याही लहान सहान समस्येकडे हलक्यात घेणे तुम्हाला महागात पडू शकतं. या काळात तुम्हाला तुमची त्वचा, चेहरा आणि डोळे विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तुमच्या प्रेम संबंधाचा विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि आनंदाची बातमी घेऊन आला आहे. जुलै महिन्याच्या पहिले 15 ते 16 दिवस तुमच्या लव्ह लाईफसाठी अत्यंत रोमॅन्टिक आणि उत्साहाचे राहतील, कारण शुक्र ग्रहाची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या नात्यात एक वेगळीच गरमाहट आणि जवळीक निर्माण होईल. तसेच तुमचा जोडीदार स्वतःला चुका सुधारून नात्यामध्ये स्वतःचा सकारात्मक बदल करताना दिसेल. हा सुवर्णकाळ तुम्हाला एका फक्त गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे विनाकारण होणारे वादविवाद. जेव्हा नात्यामध्ये तणाव वाढतो तेव्हा असे वाटेल तेव्हा 2 मिनिटं शांत राहा किंवा स्वतःला इतर कामात व्यस्त करून घेणं शहाणपणाचं ठरेल. जर तुमचं प्रेम संबंध आधीपासून घट्ट असतील आणि तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्या जोडीदाराशी, कुटुंबाशी अनोखा ओळख करून देण्याचा, तसेच लग्नाची तारीख पक्की करण्याचा अत्यंत अनुकूल काळ राहील. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, विवाहिक जातकांसाठी हा महिना संमिश्र आणि बऱ्यापैकी ठीकठाक राहणार आहे. संसाराचा कडा हाकताना अनेकदा तुम्हाला असे वाटू शकते की तुमचे जीवनसाथी काही गोष्टींमध्ये मागे पडत आहेत, त्या गोष्टी लवकर समजत नाहीत किंवा तुम्ही अनेकदा समजावून सांगून सुद्धा त्यांच्या वागण्यात फरक पडत नाही. अशा वेळी चिडचिड न करता, संयम न गमावता त्यांना थोडा वेळ द्या. समजूतदारपणे परिस्थिती हाताळा गरजेचं आहे. तुमचं नातं अधिक मधुर होईल आणि कौटुंबिक आखाड्यावर 16 जुलैच्या उत्तरार्धात घरातील वातावरण थोडे बदलू शकते. जिथे लहान लहान गोष्टीवरून वाद किंवा कडाक्याची भांडणे होण्याची शक्यता निर्माण होईल, त्या काळात तुम्ही कुटुंबापासून थोडे वेगळे किंवा एकटे पडल्यासारखं अनुभवाल. म्हणूनच अशा वेळी तुम्ही बुद्धिमत्तेचा वापर करून शांत राहणं आणि घरातील सुसंवाद टिकून ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, या महिन्यात उद्भवणाऱ्या मानसिक चढउतारांचा मात करण्यासाठी आणि स्थिरता करण्यासाठी तुम्हाला संकटमोचक हनुमानच्या चरणी जावे लागेल आणि त्यांना हनुमान चालिसाचे पठण देखील तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे अत्यंत तुम्हाला लाभदायक असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहे. तसेच मंगळवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवा आणि मारुतीरायाची मनोभावे स्मरण करा. तर बघा वृश्चिक राशीच्या मित्रांनो, जुलै महिन्यात तुमचं राशी भविष्य काय असणार आहे आणि कोणती रात्र तुम्हाला महत्त्वाची आहे हे समजलं असेल. चला तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तुमचं राशी भविष्य घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.